आई वडील आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असतात असं म्हणतात. आपल्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. मात्र आता एक हादरवणारी घटना समोर आली असून ज्यात एका बापानेच आपल्या मुलांचा जीव घेतला आहे. उत्तर पश्चिम दिल्लीतील केशवपुरम भागात वडिलांच्या किराणा दुकानात 13 वर्षांची मुलगी आणि तिचा लहान भाऊ मृत अवस्थेत आढळले. पोलिसांनी शनिवारी सांगितले की 2 मुलांची हत्या केल्याचा संशय असलेल्या मुलांचे वडील मनीष फरार असून त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की संध्याकाळी 7:15 वाजता घटनेबाबत फोन आला. मनीषच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की दोन्ही मुलं शाळेत गेली होती, मात्र घरी परतली नाही. महिलेने सांगितले की सुरुवातीला त्यांना वाटलं की मुलं त्यांच्या वडिलांसोबत आहेत, कारण मनीष अनेकदा त्यांना त्यांच्या शाळेतून घेऊन यायचा. एका अधिकाऱ्याने सांगितले की त्यांनी मनीषशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल फोन बंद होता. संध्याकाळी कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उघडले असता त्यांना दोन्ही भावंड बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात मुलांची शाळेची दप्तरही पडून होती. एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मनीषने आपल्या मुलांना काही विषारी द्रव्य देऊन किंवा तोंड दाबून त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे, असं अधिकारी म्हणाले. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजेल, असंही ते म्हणाले. तपासादरम्यान असं समोर आलं की मनीष काही आर्थिक समस्येमुळे त्रस्त होता, मात्र पुढील तपास सुरू आहे. कुटुंबियांचा जबाब घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की परिसरातील CCTV स्कॅन केले जात असून मनीषचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आले आहेत.